हाय फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण देर इज आणि देर आर हे पाहणार आहोत. आता लक्षात घ्या, देर इज आणि देर आर का पाहण्याची गरज आहे, कारण स्पोकन इंग्लिशमध्ये किंवा बोलत असताना देर इज आणि देर आरचा खूप वेळेस उपयोग होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला हे थोडं समजून घेणे आवश्यक आहे. ओके, आता इथं लक्षात घ्या, आता कशासाठी यूज होतो देर इज आणि देर आरचा. तर लक्षात घ्या, यूज देअर विथ इज अँड आर इज से व्हॉट एक्झिस्ट अँड व्हॉट यू कॅन हॅव. म्हणजे काय आहे, एखाद्या ठिकाणी काय अस्तित्वात आहे आणि आपल्याकडे काय असू शकते, त्याच्यासाठी देर इजचा यूज होत असतो. लक्षात घ्या, तुम्हाला सेंटेन्स पाहत असताना लक्षात येईल. तरी पण एक समजून घ्या की एखाद्या गोष्टीविषयी आपण सांगतोय, म्हणजे एखाद्या स्थळाविषयी आपण इन्फॉर्मेशन सांगतोय. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या स्कूलविषयी इन्फॉर्मेशन सांगत आहोत असं समजा. तर आपण तिथे असं बोलत असतो की देर इज अ बिग प्ले ग्राउंड. ओके, देर आर 40 टीचर्स in my school. Okay, there is a one big playground. Okay, right, there are more than 100 trees in my school. Right, म्हणजे अशा प्रकारे आपण स्कूलविषयी जेव्हा इन्फॉर्मेशन सांगत असतो त्यावेळेस देर इज आणि देर आरचा यूज होतो. लक्षात ठेवायचं. म्हणजे एखाद्या ठिकाणची इन्फॉर्मेशन सांगत असताना म्हणजे त्या ठिकाणी काही वस्तू या अस्तित्वात आहेत ते सांगत असताना पण देर इज आणि देर आरचा यूज करतो. स्पोकन इंग्लिशमध्ये खूप याचा यूज होत असतो नेहमी. आता देर इज कधी वापरायचं, सिम्पल आहे. आता आपण ॲमिजार पाहिलेलं आहे. ॲमिजार पाहत असताना इज हे आपण सिंग्युलर सोबत यूज केलं होतं, राईट, आणि आर हे आहे प्लुरल सोबत यूज केलं होतं, राईट. त्याच्यामुळे इथं यूज देर इज विथ सिंग्युलर नाऊन अँड देर आर विथ प्लुरल नाऊन. एवढं आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. आता पुढे बघा, आता आणखी थोडीशी इन्फॉर्मेशन घेतं. इन इंग्लिश वी यूज द फ्रेजेस देर इज अँड देर आर टू टॉक अबाउट द थिंग्स अँड अराउंड अस. त्याचबरोबर आता एखाद्या वस्तूची माहिती सांगत असताना त्याचबरोबर काही आपल्या सभोवतालच्या ज्या गोष्टी आहेत, ओके, त्याचबरोबर सभोवतालच्या गोष्टीबद्दल आपण जे बोलतो त्यांच्याविषयी सुद्धा आपण देर इज आणि देर आरचा वापर करतो. म्हणजे एखाद्या बऱ्याच आहेत आपल्या गोष्टी, आजूबाजूला वस्तू असतात किंवा ठिकाण असतात. तर आता फॉर एक्झाम्पल, आता कीज, देर इज माय की ऑन द टेबल. देर इज अ की ऑन माय टेबल. एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. ओके, म्हणजे सिम्पल एक इन्फॉर्मेशन आहे की देर इज की ऑन द टेबल. ओके, there is a milk in the fridge. There is a milk in the fridge. There is milk in the fridge. हे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही सेंटेन्स कसं आहे ते. बरोबर. त्याचबरोबर तर अशा प्रकारे सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता, म्हणजे आजूबाजूची जी इन्फॉर्मेशन आहे ती सांगण्यासाठी. लक्षात घ्या की पुढे बघा, यूज देर इज टू से दॅट समथिंग एक्झिट अँड समथिंग अ स्पेसिफिक प्लेस. म्हणजे एखाद्या ठिकाणचे इन्फॉर्मेशन तुम्हाला स्पेसिफिक सांगायचं आहे एखाद्या प्लेसविषयी, त्यावेळेस देर इजचा वापर होतो. म्हणजे तेच आहे, पण तुम्ही लक्षात घ्या की कशा प्रकारे देर इजचा यूज करायचा आहे. तर आता बघा, एक्झाम्पलवरून लक्षात घेऊया. तर पॉझिटिव्ह सेंटेन्स बघूया. तर देर इज अ ट्री इन आवर गार्डन. आमच्या बागेत एक झाड आहे, राईट. आता बघा, आपण इन्फॉर्मेशन झाडाविषयी देतो, आमच्या बागेत एक झाड आहे. तर तिथे कसं सांगायचं त्यावेळेस, देर इज अ ट्री इन माय गार्डन किंवा देर इज अ ट्री इन आवर गार्डन. देर इज अ गर्ल कॉल्ड सुहास इन माय क्लास. म्हणजे आमच्या क्लासमध्ये सुहास नावाची मुलगी आहे. ओके, म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण सांगत आहे का देर इज अ सुहास नावाची मुलगी आहे. सुहास सहसा मुलाचं नाव असतं, पण सुहास नावाची मुलगी आहे. देर इज अ गर्ल कॉल्ड सुहास इन माय क्लास. माझ्या वर्गात सुहास नावाची मुलगी आहे. म्हणजे आता तुम्ही साधी इन्फॉर्मेशन सांगते की आमच्या क्लासमध्ये इन्फॉर्मेशन आहे, त्यावेळेस देर इज म्हणून सांगताय. इथे बघा पुढे एक्झाम्पल, देर इज अ फिश फॉर डिनर. आता रात्रीच्या जेवणासाठी काय आहेत, मासे आहेत. ओके, देर इज अ फिश फॉर डिनर. देर इज नथिंग टू डू व्हेन इट रेन्स. म्हणजे आता इथे सेंटेन्स तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे अरे पाऊस पडल्यानंतर काय नसतं, पाऊस पडल्यानंतर काय करण्यासारखं काय नसतं, म्हणजे बाहेर जाऊन काय करण्यासारखं नसतं. म्हणजे देर इज नथिंग टू डू इन द रेन्स. म्हणजे पाऊस पडतो तेव्हा करण्यासारखे काही नसते, असं इथं सांगते सेंटेन्स आहे. पुढे बघा, देर इज अ कॅट सिटिंग ऑन द बेंच. देर इज अ कॅट सिटिंग ऑन द बेंच. म्हणजे कॅट कुठं सिट केलं, बेंचवरती बसलेलं आहे, हे तुम्ही सांगताय. There is a boy in my class who can walk on his head. म्हणजे क्लासमध्ये एक मुलगा आहे, तो काय करतो, त्याच्या डोक्यावरती चालू शकतो. ओके, म्हणजे एक ट्रिक आहे, त्या ट्रिकनुसार तो चालतोय, ते तुम्ही सांगताय. देर इज अ बॉय. बॉय कुठं आहे, तुमच्या क्लासमध्ये आहे. मग तुम्ही कसं सांगताय, ते देर इजचा यूज करून सांगताय. देर इज. पुढे बघा, देर आर काऊज इन द फील्ड. देर आर काऊज इन द फील्ड. म्हणजे फील्डमध्ये काय आहेत, गायी आहेत, काऊज आहेत. देर आर काऊज इन द फील्ड. ओके,
एक्झाम्पलवरून तुम्हाला आणखी ह्याची आयडिया चांगल्या प्रकारे येत असेल, कारण स्पोकन इंग्लिशमध्ये किंवा बोलत असताना एखादी इन्फॉर्मेशन आपण सांगत असतो त्यावेळेस देर इजचा देर आरचा वापर हा खूप वेळेस होत असतो. ओके, तर आणि आपल्याला माहिती आहे की सिंगल वस्तूविषयी सांगतो त्यावेळेस देर इज यूज करतोय, आणि अनेक वस्तूविषयी म्हणजे प्लुरल विषयी सांगतो त्यावेळेस देर आर यूज करतोय. आणखी काय एक्झाम्पल किंवा म्हणजे आणखी थोडंसं लक्षात येईल. आता इथे बघा, इथे काही आता निगेटिव्ह सेंटेन्स आहेत. आता ज्याप्रमाणे आहेत असं सांगतो त्यावेळेस नाहीत असे सांगावं लागतं बऱ्याच वेळेस. तर त्यावेळेस कसं हे करतो आपण, आपल्याला ही आयडिया माहिती आहे की इजच्या नंतर आणि ॲमिजारच्या नंतर आपण नॉट वापरतोय, त्याच्यामुळे इथे इजच्या नंतर इथे नॉट येते, म्हणजे देर इज नॉट एनी मिल्क, देर इज नॉट एनी मिल्क, राईट, बरोबर, देर इज नो मिल्क किंवा नॉट एनी मिल्क नो मिल्क, अशा प्रकारे इथे आपण इथे निगेटिव्ह सेंटेन्स करू शकतो. देर इज नॉट एनी मिल्क इन द फ्रीज, देर इज नॉट एनी मिल्क इन द फ्रीज, देर इज नो मिल्क इन द फ्रीज, अशा प्रकारे तुम्ही इथे निगेटिव्ह बनवू शकता. देर आर नॉट एनी एग्स इन द फ्रीज, देर आर नो एग्स इन द फ्रीज. ओके, देर आर नो एग्स इन द फ्रीज, म्हणजे इथे कसं वापरताय तुम्ही, नॉटचा यूज करताय किंवा नोचा यूज करताय निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना. एवढं इथे लक्षात ठेवायचं, म्हणजे नाहीत काय तर फ्रीजमध्ये अंडी नाहीत, ओके, किंवा फ्रीजमध्ये दूध नाही हे सांगण्यासाठी तुम्ही देर इज नॉट देर इज नोचा यूज करत आहात, लक्षात ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे आपण आहात सांगतोय त्याचप्रमाणे नाहीत असं सांगत असताना देर इज नॉटचा यूज करायचा आहे. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल. इथे आहे, थोडंसं लक्ष दिल्यानंतर समजून जाईल. आता पुढे बघा ते क्वेश्चन्स कसे तयार झालेले आहेत इथे लक्षात घ्या. आता टू फॉर्म अ क्वेश्चन विथ देर इज और देर आर वी युजली जस्ट चेंज द ऑर्डर ऑफ द वर्ड्स. ओके, आता इथे बघा आपण फक्त थोडी ऑर्डर चेंज करायचं. आता ॲमिजार जे आहे त्याच्यात जसे आपण क्वेश्चन्स बनवले होते की सुरुवातीला ॲमिजार आपण घेतलं होतं, त्याचप्रमाणे आता देर इजमध्ये काय होणार आहे की इज किंवा आर हे आपण क्वेश्चनच्या सुरुवातीला यूज करणार आहोत, म्हणजे क्वेश्चन बनवत असताना. फॉर एक्झाम्पल, इज देअर अ हॉस्पिटल नियर हिअर, इथे जवळ हॉस्पिटल आहे का. ओके, किती सिंपल आहे, लक्षात घ्या. हॉस्पिटलविषयी तुम्हाला विचारायचं आहे तर कसं विचाराल तुम्ही, इज देअर अ हॉस्पिटल नियर हिअर, राईट, क्वेश्चन मार्क. आर देअर एनी एग्स इन द फ्रीज, म्हणजे फ्रीजमध्ये काही एग्स आहेत का. ओके, म्हणजे क्वेश्चन तुम्ही इथे लक्षात घ्या कशा प्रकारे विचारता, म्हणजे इज आणि आर स्टार्टिंगला घेऊन तुम्ही क्वेश्चन इथे विचारताय, बरोबर. आता हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आता काही क्वेश्चन जे आहेत ते आता WH क्वेश्चन्स नुसार, आता WH क्वेश्चन्स डिटेलमध्ये आपण पुढे पाहणारच आहे मित्रांनो, पण एक लक्षात घ्या इथे आपण एक्झाम्पलसाठी हे पाहावं लागणार आपल्याला. सो क्वेश्चन बघा इथे कसं तयार झालं आहे, व्हाय इज देअर अ मॅन ॲट द डोअर, म्हणजे डोअरमध्ये किंवा डोअरजवळ तो माणूस का उभा आहे, कशासाठी आहे तो माणूस, असा इथे विचारतोय आपण. व्हाय इज देअर, म्हणजे इथे लक्षात घ्या इजच्या आधी WH क्वेश्चन्स वापरलेला आहे, म्हणजे WH व्हाय वापरलेला आहे, राईट. आता तुम्हाला पुढे जाऊन तुम्ही WH क्वेश्चन जेव्हा आपण पाहणार आहे तेव्हा तुम्हाला लक्षात येत जाईल की हे जे हेल्पिंग वर्ड्स असतात जसं की ॲम, इज, आर वगैरे, त्याच्या आधी हे WH क्वेश्चनचा यूज होत असतो, लक्षात घ्या. ओके, हे रिपिटेशन परत परत होणार आहे, पण तरी इथे समजून घ्या म्हणजे तुम्हाला आणखी इझी समजायला. वेअर इज देअर अ बाथरूम आय कॅन यूज, मी वापरू शकतो असे बाथरूम कुठे आहे. ओके, ते बघा परत, वेअर इज देअर अ बाथरूम आय कॅन यूज, मी वापरू शकतो असे बाथरूम कुठे आहे. वेअर इज देअर अ बाथरूम आय कॅन यूज, असं तुम्ही क्वेश्चन इथे विचारू शकता फ्रेंड्स. ओके, पुढे बघा. तर आता इथेपर्यंत आपण हे सेंटेन्स इथे लक्षात घेतलेले आहेत की कशा प्रकारे हे WH क्वेश्चन्स तयार होतात लक्षात घेतलेले आहेत. देर इज आणि देर आरचा यूज आपण परत परत करणार आहोत पुढे जाऊन जे मोठ्या कम्युनिकेशन पॅराग्राफमध्ये, तेव्हा हे बेसिक लक्षात घ्या की देर इज आणि देर आरचा वापर कशा प्रकारे होतो. ओके, हे सर्व स्पोकन इंग्लिशसाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपण ज्या महत्त्वाच्या आहेत त्याच्याकडे जास्त फोकस करत आहोत, त्याच्यामुळे आपण ॲम, इज, आर नंतर देर इज आणि देर आर पाहिलेलं आहे फ्रेंड्स. ओके, होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आणखी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी तुम्ही हे परत एकदा आणखी पाहू शकता. ओके, थँक्यू.